4-5 दिवसाच्या मुसळधार पावसानंतर आज उन्हाने दर्शन दिलं होतं. त्यामुळे दर्शन घेतलं आणि डायरेक्ट आंघोळीला गेलो. आंघोळ करून आलो आणि तुम्ही माझं भावा कुठं निघाला पुन्हा. आता मित्रांनो गणपती आले. गणपती म्हणलं की डेकोरेशन आलं. डेकोरेशन म्हणलं तर खरेदी आली. त्यामुळे सहकुटुंब सहपरिवार आम्ही निघालो पिंपरेला. कडक ऊन पडलं होतं त्यामुळे काही टेन्शन नव्हतं. घरी डायरेक्ट पिंपरेला पोहोचलो आणि पोराचं काय बघा जादूचा खेळ. अशी कसरत करून आम्ही पोहोचलो थेट इलेक्ट्रिक मार्केटला. तर मित्रांनो इलेक्ट्रिक मार्केटला काही घेतलं नाही, डायरेक्ट पोहोचलो शगुन चौकामध्ये असलेल्या या फुलांच्या दुकानामध्ये. इथं असलेली फुलं आणि रंगीबेरंगी डेकोरेशनसाठी असणाऱ्या गोष्टी सगळ्या घेतल्या, पण ते तुम्हाला आत्ता कळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला फुल व्हिडिओ यूट्यूबला जाऊन बघायला लागेल. बायकोनी पुन्हा हे घेतलं ज्याच्यामध्ये बार्गेनिंग करून करून त्याला अक्षरशः घाम पडला. फायनल ती वस्तू घेतली खरं, परंतु त्यांनी सुद्धा आम्हाला टाळू टाकलं. म्हणतात ना झाकली मूठ 1.25 लाखाची. तर मित्रांनो तिथून आम्ही पुढे निघालो. अनेक दुकानं पाहिली, दुकानामधले वस्तू पाहिल्या. खूप सुंदर सुंदर वस्तू होत्या, तुमच्या डेकोरेशनसाठी तुम्हाला खूप फायद्याचे ठरण. त्यानंतर आम्ही पोहोचलो या ठिकाणी असलेल्या थर्माकोलचे सिंहासन पाहिलं आणि लाकडी सिंहासन सुद्धा. सगळे रेट तुम्हाला मी फुल व्हिडिओमध्ये दिलंच, तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर आम्ही निघालो इलेक्ट्रिक मार्केटला, परंतु काय नजर गेली बायकोची सेलवरती. तिथे गेले, लोकांनी ऑलरेडी उलट्या पालट्या केलेल्या वस्तू बायकोने अजून उलट्या पालट्या केल्या. काय खरेदी केली मला तर काही माहिती नाही, परंतु केली खरं. तर तिथून आम्ही निघालो पुन्हा एकदा इलेक्ट्रिक मार्केटमध्ये काही वस्तू घेतल्या आणि वस्तू घेऊन इतके दमलो होतो की जागेवर बसले होते. मी पुढं ते मागं आम्ही असं करत जाऊन पोचलो. पुन्हा एकदा कसरत करून पार्किंगमध्ये तिथून मग खायची वेळ झाली. काय घ्यायचं याच्यामध्ये बराच वेळ गेल्यानंतर आम्ही फायनली एक काहीतरी घेतलं खरं त्यांना मुलांसाठी. आम्ही तर काही व्हेज होतो त्यामुळे काही खाल्लं नाही. तर मित्रांनो अशा पद्धतीने हा ब्लॉग इथं संपवला. पिंपरीच्या मार्केटचा फुल व्हिडिओ आपल्या यूट्यूबवरती अवेलेबल आहे, तर जाऊन पटकन जाऊन बघून घ्या आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका.